काकरात बिजवाई जसं हाचर चांदणं, धरतीच्या अंगोपांगी लाड नवसाचं गोंधणं. सरीवर सरी येते, माती नाती दोती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते. भूल जीवाले पाळते, वाट सांजिली पाहते, मैना वाटुली पाहते, रागू तिफन हाणते, ढग बरसते. याच्या आधीच्या ओळी आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे आणि या ओळींमध्ये काकरात बीजवाई जसं हासरं चांदणं, धरतीच्या अंगोपांगी लाळ नवसाचं गोंधणं. म्हणजे नांगराने आखलेल्या मातीतल्या समांतर ओळींमध्ये बियाणे असे चमकत आहे की जणू हसरे चांदणे सांडल्यासारखे वाटते. ते बियाणे नसून जणू लाडानवसाने मातीच्या अंगावर गोंधलेले हिरवे गोंधणच आहे. म्हणजे एक हिरवे टॅटू तयार केलेले आहे. सरीवर सरी येती, माती नाती दोती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते. माती नाती दोती होते म्हणजेच माती उपजाऊ होते, निर्मितीक्षम होत आहे. आणि भूल जीवाला पाळणे म्हणजे सगळं काही विसरून जाणे. इथे मातीवर सरीवर सरी कोसळतात म्हणजेच खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे माती नातीदोती होत आहे म्हणजेच निर्मितीक्षम होत आहे. आणि मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मन सगळं काही विसरून जात आहे. कस्तुरीचा वास म्हणजे हे खूप सुंदर असा वास असतो. नरहरणच्या नाभीमध्ये बेबीमध्ये एक थैली असते, त्या थैलीत एक हे पदार्थ असतं आणि ते खूप सुगंधित असतं. तर माती निर्मितीक्षम होत आहे आणि मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मन सगळं काही विसरून जात आहे. भूल जीवाले पाळते, वाट सांजिली पाहते, मैना वाटुली पाहते, रागू तिफन हाणते, ढग बरसते. या ओळींमध्ये शेतकऱ्याला रागू म्हटले आहे आणि शेतकरींना मैना असे म्हटले आहे. शेतकरी कधी परत येईल याची आस लागलेली मैना म्हणजे शेतकरीण. या ओळीमध्ये शेतकरींना मैना असे म्हटले आहे. ती शेतकऱ्याची वाट पाहते आणि रागू म्हणजे शेतकरी तिकडे शेतात तिफन वेगाने चालवत आहे आणि खूप जोरात पाऊस पडत आहे.